हाय सर्वांना, तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। नवीन दिवसाची इथं मस्त अशी सुरुवात झाली होती। आजच्या ब्लॉगला सकाळपासूनच सुरुवात केली। सकाळपासून ब्लॉग शूट करायचं म्हटलं की माझी खूप जास्त धावपळ होते, कारण सकाळची गडबडच तेवढी असते। 9 वाजता घरातून बाहेर जावं लागतं, तर त्यामुळे सकाळी सकाळी ब्लॉग शूट करायला होत नाही। पण आज लवकर उठले होते, म्हणले चला सकाळपासून तुमचं माझं रुटीन शेअर करू। इथं उठल्याबरोबर केस सर्व आवरून घेतले, तोंडावर थोडंसं पाणी मारलं आणि आता इथे बाहेर आले होते। सकाळचं मॉर्निंग वाइब्स बघण्यासाठी खूप छान वाटतं, थंड वातावरण असतं आणि थोडा 8-9चा टाइम झाला की लगेच ऊन लागायला सुरुवात होती। म्हणून इथं बाहेर आले होते नेहमी सवयीप्रमाणे। बाहेर पाहिलं तर झाडांची अवस्था जी होती फार बिकट झाली होती, दिसत असेल पूर्णपणे झाडं सुकून गेली होती। हेच खूप वाईट वाटतं, यावर्षी झाडांची जी अवस्था आहे जास्त खराब झालेली, कारण मी सांगितलं की मला पाणी वगैरे मारायला टाइम भेटत नाही, त्याच्यामुळे झाडं जी आहेत पूर्णपणे सुकून गेलेली आहे। पुन्हा त्यांना रिकवर होतात की नाही काय माहिती, तर तेच थोडं झाडांचं टेन्शन आहे तुम्हाला। गुड मॉर्निंग पुन्हा एकदा सर्वांना। तर आता सकाळ झाली, सकाळची कामं आवरायला घेते। आता उठल्याबरोबर माझी जी थोडीफार छोटी मोठं आवरायचं असं स्वतःचं ते झालं आवरून, आणि आता नाश्ता बनवाय घेते। आठवडा एंडिंग म्हटलं का भाजीचं खूप जास्त टेन्शन असतं, त्यामुळं मला 2 दिवस अगोदर विचार करावा लागतो की भाजी काय करायची। तर आता तीच तयारी करून ठेवली। तर पहिला नाश्ता करते आणि त्याच्यानंतर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते। सकाळी सकाळी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज, एकदा 8:30-9 झाले की ऊन लागायला सुरुवात होती। इतकं छान वाटते ना, असं वाटतं 2-3 दिवसात पाऊस येईल म्हणून, कारण 4-5 वाजता होतं असतं की असं वाटतं की पाऊस येईल पण नाही येत। पुन्हा दुसऱ्या दिवशी तेवढीच गरमी, तेवढंच ऊन, वैताग आलाय आता। तर माझं झालं आवरून, सकाळचं एकदम शांत वातावरण असतं, एक दोन माणसं दिसतात, कोण राऊंड मारताना, कोण गाड्या घेऊन, कोण कामाला जाताना, तर अशी सकाळचं असतं। तर चला पहिला नाश्ता करून घेते। तर अशी होते माझ्या मॉर्निंगची सुरुवात। सकाळी उठल्याबरोबर स्वतःचे केस वगैरे आवरणं, त्यानंतर थोडंसं तोंडावरती पाणी मारणं आणि त्यानंतर इथे स्वयंपाकाला घेणं, म्हणजेच नाश्ता बनवायला। दिसत असेल बाहेर पूर्णपणे उजेड झाला होता आणि आमच्या घरामध्ये असा सन्नाटा झाला होता जसं की सकाळचे 4 वाजले असतील आणि आताचा टाईम असेल 7 वाजताचा। तर मी उठल्याबरोबर काय करते, स्वतःचं आवरल्यानंतर किचनमध्ये येते आणि आल्याबरोबर मोबाईलमध्ये मस्त अशी गाणी लावते। थोडंसं गाणी लावून नाश्ता करत बसलं की टाइम पण पटकन जातो आणि मन त्याच्यात रमून जातं। तर त्याच्यासाठी आता इथे मी घेतला होता नाश्ता करण्यासाठी, पीठ मळण्यासाठी घेतलं होतं। तर सर्वात पहिलं चपात्याचं पीठ तयार करून ठेवते। भाजीचं टेन्शन असतं, पण मला माहिती होतं भाजी संपली, त्यामुळे मी 1 दिवस अगोदरच पालक भाजी घेऊन आले होते। जेव्हा मला दिसले फेरीवाले येताना, म्हटले टेन्शन नको, उद्या पुन्हा भाजी काय करायचं तर ह्याचं, तर ती सुद्धा साफ करायची होती। सासूबाईंना की रात्री वेळ भेटला नव्हता, त्या काय करतात की मी येणे अगोदर किंवा झोपण्याच्या अगोदर जेव्हा माझी भांडी वगैरे चालतात, तर तेव्हा भाजी साफ करून ठेवतात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजचा दिवस होता पेमेंट भेटण्याचा दिवस। पेमेंट भेटण्याचा दिवस म्हटलं का तो खूप जास्त आनंदाचा दिवस आहे। आता तुम्ही म्हणसाल की पेमेंटविषयी एवढं काय सांगते, माझ्यासाठी हा पहिलाच अनुभव आहे असं बाहेर जाऊन वर्कआउट करून पेमेंट भेटणं। खरं सांगते, म्हणजे धावपळ होती, खूप कंटाळा पण येतो जाण्याचा, कधी कधी असं वाटतं नको, घरातली कामं होत नाही, आरवीला टाईम द्यायला भेटत नाही। पण ज्या दिवशी पेमेंट भेटण्याचा दिवस असतो, एक म्हणतात ना आपल्यामध्ये एक वेगळाच उत्साह आनंद असतो, असं वाटतं कधी जातोय। आणि जेव्हा पेमेंट घेण्यासाठी बोलवलं जातं, खूप छान वाटतं। येताना ते जे फिलिंग असतं आपण काम करून पेमेंट घेणं खूप जास्त वेगळं, तर आजचा दिवस तोच होता, त्यामुळे थोडासा उत्साह होता, आनंद होता। ह्यावेळेस म्हटलं थोड्याशा 1-2 वस्तू घेऊनच टाकू, बऱ्याच दिवसापासून आपण स्वतः कमवायला लागलो की बऱ्याचशा गोष्टी असतात की आपण मनासारखे घेऊ शकतो। कित्येक गोष्टी अशा आहे की घ्यायच्या पण राहून जातात ते मिस्टर अंकुर घ्यायचं म्हटलं की लिमिटेड पैसे असतात, त्यातून असं वाटतं खर्चायला नको, खर्च खूप करायला नको, लिमिटेड पैशामध्ये कमीत कमी करण्याचं। तर आता एक गोष्ट माझी चाललेलीच आहे आणि मी खूप वेळा सांगते की फक्त आता कामाला लागले नाही म्हणून, पण बऱ्याच गोष्टी असे की म्हणजे कंटिन्यू काही नाही काही चाललेलं असायचं। मग तुम्हाला माहिती आहे की मी मागच्या वेळेसही सांगितलं, मी शांत कधी बसत नाही, एकाच गोष्टींवरती असं डिपेंड राहत नाही। म्हणजे जसं की मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की मी काही नाही तर घरामध्ये केक बनवायचे, त्यानंतर जेवणाची ऑर्डर घ्यायच्या, यूट्यूबही चालू केलं, पण यूट्यूबमध्ये पाहिजे तसं मला वाटलं नाही की मला सक्सेस भेटते। तेव्हा जॉब हा पर्याय निवडला, तर छान वाटते। तर आजचं मी सासूबाईंना सुद्धा सांगितलं होतं पेमेंट भेटणार आहे। जेव्हा मी पाहते की प्रत्येकाला माहीत असतं, तर कामाला जे येणारे सर्व बाकीचे जे वर्कर आहेत, तर ते सुद्धा खूप खुश असतात की कधी बोलवतात ते काय, तर ह्या सर्व गोष्टी। तर आता इथे माझे सकाळच्या नाश्त्यामध्ये चपात्या करून झाल्या होत्या आणि आता इथे भाजी साफ करण्यासाठी घेतली होती। हा सकाळचा थोडासा गोंधळ होता, रात्रीची भाजी साफ करून ठेवलेली असेल तर टेन्शन राहत नाही आणि डायरेक्टली सकाळी उठल्यानंतर करायची म्हणले की थोडासा गडबड गोंधळ होते आवरायला।
आता इथे सासूबाईसुद्धा आल्या होत्या आवरून. तर असा हा चाललेला गोंधळ. दुसरा असं की काल कमेंट होती की ताई माईकचं काहीतरी बघ म्हणून. तर नक्की बघेल. मला सुट्टीच्या दिवशी आवर्जून स्वतः होऊन जाईल, माईक घेऊन येईल. मला जायलाच टाईम नाही, ह्यामुळे माईक होत नाही. मलाही माहिती आहे आवाज यायला प्रॉब्लेम होतो, पण थोडंसं ॲडजस्ट करा. खरंच वेळ भेटत नाही, नाही तर एवढ्या वेळ मी नक्कीच ॲडजस्ट केला असतं. तुम्हाला आवाज येत नाही, पण मला बोलायला सुद्धा प्रॉब्लेम होतोय. कारण विदाऊट माईक बोलायचं म्हटलं की काय बोलावं काय नाही सुचत नाही. जे कॉन्सन्ट्रेशन म्हणतात ना ते होत नाही. बोलायचं एक असतं, माझी गाडी भलतीकच जात जाते असं होतं. तर आता इथे भाजी करून झाली आणि आता इथे घेतली होती फरशी पुसण्यासाठी. म्हणले चला पटापट फरशी पुसून घ्यावी. तर 5-10 मिनिटामध्ये पहिल्या फरशी पुसण्यासाठी घेतली. तर आज मी माझ्या पेमेंटमधून एक मस्त नवीन अशी वस्तू खरेदी केली. आता ती वस्तू काय तर ते तुम्हाला पुढे मी सांगेलच की काय वस्तू खरेदी केली. खूप दिवसांपासून होतं डोक्यामध्ये घ्यायचं. जेव्हा रेसिपी बनवायला जायची तर तेव्हा असं वाटायचं अरे घेतली पाहिजे म्हणून. तर आता काय तर ते पुढे समजेलच, त्यासाठी पुढे ब्लॉग कंटिन्यू करा. मला वेळ नव्हता नेहमीप्रमाणे की सकाळचं जाणं, दुपारच्या टाईममध्ये जेवायला येणं, त्यानंतर संध्याकाळचं यायला लेट. तर मी केलं काय, जी दुपारच्या टायमाची सुट्टी भेटते जेवणाची त्या टायमामध्ये 15 मिनिटामध्ये जेवण केलं. आणि मयुरी तशी मार्केटला चालली होती, घाईने मयुरीसोबत मार्केटला गेलं. म्हणले पुन्हा रखडलं जाणं होत नाही. तर असं बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टींचं चेंजेस चाललेले. पण एक गोष्ट नक्की, जेवढं माणसाचं येणं असतं तर तेवढे खर्चसुद्धा असतात. म्हणजेच गरजा वाढतात, काही ना काही शौक वाढतात. तर अशी परिस्थिती झालेली. तर इथं दिसत असेल मी आता फरशी पुसून घेतली. एखाद्या दिवशी खूपच जर लेट झालं तर मॉपचा वापर करते, नाही तर शक्यतो हाताने करते. पण हा मॉप मला जमतच नाही. दिसत असेल की मला पिळण्यासाठी खूप जास्त जड जातो. माझा नुसता इकडे तिकडे डगमग होत असतो. मी सांगितलं की मलाच व्यवस्थित जमत नाही. मी शेअर केलं की मैत्रिणींसोबत तिथल्या की मला मॉपचा वापर व्यवस्थित जमत नाही. तेव्हा तू व्यवस्थित वापरत नसेल, नाही तर एकदम इझिली सहज पुसून निघतं. तर असा आणि जो लॉक करण्याचा खटका असतो तो माझ्या लक्षातच राहत नाही चालू बंद करण्याचं. कधी बंदमध्येच मी जोरात पुश करून करण्याचा प्रयत्न करते. तर आता इथे फरशी पुसली आणि त्याच्यानंतर स्वतःच आवरून निघाले जॉबला जाण्यासाठी. तर अशी माझी चाललेली असते सकाळची धावपळ गडबड. तर ह्यामध्ये व्लॉग शूट करायला नकोच वाटतं. आणि त्यामध्ये सर्वात मोठा इश्यू असतो की चार्जिंगचा. चार्जिंग नसते, त्यामुळे चार्जिंगला लावून ठेवते मोबाईल आणि त्याच्यानंतर पुढचं आवरायला घेते. झालंय माझं आवरून. आरवी पण उठली, आरवीचा रडण्याचा आवाज येत असेल. आणि नाश्ता करून घेते. नाश्त्यामध्ये भाकर भाजी. आजचा नाश्ता खूप जास्त असणार आहे, गरम झाले खूप सकाळ. तर अशी असते सकाळची गडबड. जमलं तर नाश्ता करते, नाही जमलं तर तशीच निघून जाते. आज वेळ होता म्हणून ते नाश्ता करण्यासाठी घेतला होता. तर निवांत नाश्तापासून करायला कधीतरीच असं भेटतं. योगाने लवकर जागाले म्हटलं जाऊ दे, जागाले तर पुन्हा झोपायला नको. कधी असं वाटतं 5 मिनिटं झोपू दे, ते डायरेक्ट अर्धा तासाने जाग येते. त्यानंतर जॉबवरती निघून गेले. मधल्या टाईममध्ये व्हिडिओ काही काढत बसले नाही, कारण दुपारच्या टाईममध्ये गडबडच तेवढी असते. डायरेक्टली संध्याकाळी व्हिडिओ काढण्यासाठी घेतले. मार्केटला जायचं होतं म्हणून घरी आले, चेंज केला आणि त्यानंतर मार्केटला गेले. जी मला वस्तू घ्यायची होती तर ती घेण्यासाठी. आता आली आहे मी घरी आणि ते घेतलाय स्वयंपाकाला सुरुवात केली होती आणि चपात्या करायला घेतल्या होत्या. काय काय स्वयंपाक झालाय तर तेच पाहत होते. इथे आरवीच्या चपात्या चालल्यात. आईला मदत करते ना बाबा? काय करते आईला? चपाती करते. चपाती करते का? तुझी चपाती तूच खायची, खाशील ना? चपाती करते बघा. तिथं छोटासा पोलपट लाटणं आणलेलं आहे. तर आम्ही किचन मध्ये नवीन 2 वस्तू आणल्या. चपाती बघा, आजीने केलेली चपाती छान आहे. विचार ना, छान आहे का? तू विचारायचं छान आहे का चपाती माऊ असं म्हणायचं. गरम आहे, ठीक आहे, गरम आहे म्हणून ते ठेवते. तर आम्ही किचनमध्ये आणली एक वस्तू. जरा खूप दिवसांपासून घ्यायचं चाललं होतं. बरीचशी शॉपिंग करायची, पण हळूहळू सर्व गोष्टी तिथं राहू द्यायचे. तोपर्यंत पहिला स्वयंपाक करून घेते आणि त्यानंतर दाखवते काय वस्तू आणली किचनमध्ये. जेव्हा मी संध्याकाळची घरी येते तर तेव्हा पहिल्या 5 मिनिटांमध्ये स्वतःचं फ्रेश होणं आणि लगेच कामाला लागणं. तर हेच माझं संध्याकाळचं रुटीन असतं. एखाद्या दिवशी सकाळचं रुटीन आणि संध्याकाळचं रुटीन अशा दोन्ही गोष्टी तुमच्याशी शेअर करेल. पण मी सांगितलं की तेवढा टाईमच नसतो. असं वाटतं रुटीन वगैरे राहू दे, पहिलं पटकन आवरून घेते. पण तरी नक्की करण्याचा प्रयत्न करेल, कारण जायला वेळ नको म्हणून माझं पटापट आवरायचं चाललं होतं. तर मी येण्या अगोदर सासूबाई
चपात्या करायला घेतात, कारण चपात्या होण्यासाठी लेट लागतात. आणि मी त्यांना म्हटलं की तिथं थकल्यासारखं होतं, ॲटलिस्ट चपात्या करून ठेवलं तरी मला खूप जास्त मदत होईल. आणि मी खूप वेळा सांगते की त्या मला मदत करतात, त्यांनासुद्धा छान वाटतं, चांगला सपोर्ट करतात मला आता जॉबला जाते तर. आणि आल्यानंतर राहिलेलं काम असतात, माझी भाजी आमटी भात वगैरे करायचं, आणि मग झोपेपर्यंत किचन आवरण्यापासून तर भांडी घासण्यापर्यंत कामच चाललेले असतात. तर आरवीला इथं तिच्या आजीचा घाम तो बघवत नव्हता, ती सारखी तिची फ्रॉक घ्यायची घाम पुसायची. तर मुली अशाच असतात, मुलींची त्या दिवशी कमेंट होती की मुली घरात असेल तर त्या घरामध्ये काही कमी पडत नाही, की वेगळाच आनंद असतो. तर हे खरंच आहे. आईला घाम आला का? ओरे मला बच्चा, घाम पुसती आईचा घाम. पासून त्यांचा घाम पुसते, तिला घाम आलेला दिसतोय ना, तिची फ्रॉक घेते आणि त्याने घाम पुसते ना बाबा. आईला घाम आला ना, गरम, आईला गरम होत आहे ना. मी कॉपी दे मला, माझं काम पुस्तक. ओके. तर इथं आता स्वयंपाक बऱ्यापैकी झालाय, चपात्या झाल्या, डाळ झाली, मेथीची भाजी पण केली, आलेल्या मेथीचीच भाजी केली मी. चला हात धुवून घे. आणि तो इथं ह्यांचं चाललंय पसार आवरते. सासूबाईंची काय फरमाईश आली आहे? काय म्हणते? काय खायची इच्छा झाली? काय खायचं, काय जेवण आपलं असतं. तर सासूबाईंची फरमाईश आहे. केस बघा आले मी कसे केले, आता खूप गरम होते ना, त्याच्यामुळे तिने पुसून घेतलं तोंड माझं असं. केस पूर्ण बिघडवलेत. तर मला म्हणतात ते कांदा भजी कर, कांदा भजी स्पेशल कर करायचं, तिलाच म्हणते कर आता जरा हिला घेऊन बाहेर बसते, गरम झाले म्हणते. हां, तर मला इथला पसार आवरते पहिलं आणि कांदा भजीची तयारी करून घेते. त्यानंतर ती नाचणी सत्वाची करायची आहे, त्याची रेसिपी आता जस्ट स्वयंपाक करत असताना पाहिली. तोपर्यंत मोबाईल चार्जिंगला लावते पहिला. तर माझे भजी होता ते तयार, कांदा भजीची तयारी केली. तर सर्व इथं हे एवढे झालेत, थोडेच केलेत होता ते. तोपर्यंत ह्या दोघी जणी बसल्यात हवेमध्ये जाऊन. दोघींची काय गडबड चालली काय माहिती, बाहेर हवेला जाऊन बसल्यात. इतकं जास्त गरम होतंय ना बापरे. आज असं वाटलं होतं की पाऊस येतोय की काय, आणि बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला पण. तर तुमच्याकडे पाऊस झाला का नाही ते सांगा कमेंटमध्ये. आता तर बोलायलाच लक्षात राहत नाही, कमेंट करा, ह्या करा कमेंट. असं व्हिडिओ जरी गॅप पडला ना, असं चुकल्यासारखं वाटतं. असं वाटतं की आज आपण कोणाला तरी भेटलो नाही. तुम्हाला वाटतं की नाही मी, पण मला तर नक्कीच वाटतं की आज कोणाला तरी आपण मिस केले भेटण्याचं. त्यात आठवडे बाजार आणि इथं भाजी पण येऊन पडली बऱ्यापैकी, सासूबाईंनी निवडून ठेवली. कोथिंबीर, पालक, अजून काय काय. इथं भेंडी आणलेली दिसतीये, वांगी पण आणलेले दिसतात ते. अरे वा, आमच्या झाडाचे लिंबू बघा, सासूबाईंनी बरेचसे लिंबू काढले ते. ही मिरची होती तरी ऑलरेडी ते एवढी आणली, असं होतं. बापरे, किती सारे लिंबू भेटलेत आमच्या झाडाचे, मस्त. इतके महाग झालेत की मी तर म्हणते 10 रुपयाला एकच होता. मागच्या वेळेस मी गेलो तर 10 रुपयाला एक लिंबू होता. आणि आमच्या झाडाला हे लिंबू बघा किती लागलेत. ते पिवळे होत नाही, असेच राहतात, पण रस मात्र भरपूर असतो. तर खूप सारे लिंबू भेटलेत. ही मोठी शिमला मिरची असते ती पण बरीचशी आणली. गवारी आणली, भाजी निवडून ठेवली बऱ्यापैकी त्यांनी. आता ही पालेभाजी राहिली निवडायची. कोथिंबीर, मेथी खूप महाग झाली म्हणतात. तर इथे मी संध्याकाळची मेथीची भाजी केली होती, तर त्याच्यामुळे ते सासरे काही खात नाही. संध्याकाळचा टाईम होता, भाजी आलेली होती, तर तो आवरण्याचा पसारा असतो दर शुक्रवारी. पण यावेळेस सासूबाईंनी सर्व आवरून ठेवलं होतं, भाजी निवडून वगैरे. आणि आता ते भजी करण्यासाठी घेतले होते. म्हटले सासरेसुद्धा खातील, आणि सासूबाईंची पण फरमाईश होती की भजी कर. खूप दिवसानंतर भजी करत असेल, कांदा भजी. तर मला तसंही फारसं तेलकट आवडत नाही. तर असे मी संध्याकाळची गडबड गोंधळ चाललेला असतो. आणि नाचणी सत्व केलं होतं, त्या दिवशी दाखवलं की मी नाचणी साफ वगैरे करून ठेवली होती. तर ती सुद्धा मोड येऊन पडली होती. त्याची रेसिपी मी यूट्यूबमध्येच पाहिली होती की कशा प्रकारे करतात. आणि इथं कामात काम बघा काय वाढून बसलं होतं माझं. भरपूर ताट भरून भजी तयार झालेत. मला वाटलं कमी झालं, आणि घाईमध्ये बघा इथं काम वाढून ठेवलंय. पीठच सांडलं डब्यातून. पहिलं मोठ्या डब्यामध्ये पीठ असायचं तेव्हा बरं पडायचं, आणि आता छोट्या डब्यात सासूबाईंनी ठेवले. तर तेच म्हटलं एक हाती पीठ बसायचं सगळं, आता थोडं अर्ध ठेवा अर्ध तिकडे ठेवा असं व्हायला लागलं त्या छोटीसं डब्यामुळं. तर कुठलं लॉजिक आहे काय माहिती. म्हणतात मोठ्या डब्यात होतं तर चपात्या पण जास्त व्हायच्या, म्हणून छोट्या डब्यात करायला गेलं.
त्यांचं लॉजिक त्यांच्यापाशी. तर आता जेवण करून घेते. गोंधळ झाला ना, चिडचिड होती गाईच्या गडबडीच्या कामामध्ये. जेव्हा आपण कामामध्ये असतो आणि असं काहीतरी काम वाढलं का खूप चिडचिड होते. जेव्हा मी तो छोटासा डबा वरच्या रॅकला बसलेला तर तो काढायला गेला, तो हातातून सटकला आणि पीठ खाली असं उधळलं गेलं. तर सासूबाईंना तेच ओरडत होते की एक हाती सर्व पीठ बसायचं कशाला छोट्या डब्यात. तर त्या म्हणतात जेव्हा मोठा डबा होता तर तेव्हा चपात्या पण जास्त व्हायच्या. म्हटलं आता हे कुठलं लॉजिक आहे. तर असं गडबडीमध्ये गोंधळ झाला का खूप वैतागल्यासारखं होतं. पण पर्याय नाही, शेवटी निस्तारायला पण आपल्यालाच लागतं. तर इथे त्या आणलेल्या भाज्यासुद्धा सर्व पीठ सांडलं होतं त्याच्यावरती. तर त्या मी सर्व एक साईडला काढून ठेवल्या. तिथली क्लिनिंग केली, त्यानंतर जेवण केलं आणि मग पुढची म्हटलं झाला शॉपिंग काय केली, छोटीशी दाखवावी. छोटीशी काय असताना पण आपण स्वतः केली, आपल्या स्वतःच्या कमाईतून केली, त्याचा आनंद खूप जास्त मोठा आहे. अरे किती ओरडते बाबू. तर आता दाखवते मी काय आणलंय किचनमध्ये. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कचरा ठेवण्यासाठी सोय. मोठं डस्टबिन आणलंय, मोठ्या साईजचं आहे. पहिले आमचं ते पूर्णपणे तुटलंय, म्हणजे एवढंच असेल एवढं, आणि ते लगेच भरायचं. त्यामुळे डस्टबिन घेऊन आले. ते पूर्णपणे तुटलं होतं, झाकण निघून गेलं होतं. ते खालचं पुश करण्यासाठी पण राहिलं नव्हतं, म्हणून डस्टबिन आणला. हा कलर आणला डस्टबिनचा. त्याच्यानंतर अजून दाखवते, खूप दिवसांपासून इच्छा होती नॉनस्टिकची हे घेण्याचं कढई, तर ती पण आणली आहे. तर तिचं दाखवतो. एक मिनिट इकडे या. त्यांचा पाण्याचा गोंधळ चाललेला असतो. सध्या पाण्याची कंडिशन खूप जास्त खराब आहे. हे देखो, आपको पसंद आई? हां छान आहे. त्यांना मी फोन केला, म्हटले जर्मलची आहे स्टीलचे. ते स्टीलची कढई दिसायला छान वाटते, पण त्याच्यामध्ये करपतं की काय, हा एक मला मोठा प्रश्न आहे. पण मी आता खूप सारे लोक वापरताना पाहतात, इच्छा आहे घेण्याची. ते करपल ते आहे तिथे, मला नाही घेतली. तेव्हा झाकण भेटलं. ती कढई स्पेस भरपूर मोठी आहे, आम्हाला एवढी खूप चालेल. मी घासणी आणि याच्यामध्ये हे चमच. तर ह्या दोन वस्तू आम्ही आणल्या. कलर पण छान आहे ना. हे कलर नाही जाणार का खाली लागलेला काय माहिती. पहिलीच कडे आमची, त्यामुळे गरम होऊन जातो की नाही ते आता वापरण्यावरती आहे. हा तारेची घासणी नका लावू तुम्ही बरं, नाही घासून घासून काढतात. आणि हा डस्टबिन आणला. पहिला तुटला म्हणून खराट आणलाय, तो ठेवलाय बाहेर. झाडू पण आणला असा मोठा. तर अशी केली छोटी मोठी शॉपिंग. आणि आता आरवीचं नाचणी सत्वाची तयारी करायची होती, तर तीच करून घेते पहिली आता. तर इथं त्या दिवशी नाचणी सत्व बनवायचं सांगितलं होतं. बऱ्यापैकी बारीक बारीक मोड आले होते आणि इथं ते उन्हावरती पण सुकवले होते. इथं असं सुती कपड्यामध्ये बांधून ठेवलं. तर छोटीशी खरेदी म्हटलं तर इथं मस्त असं हे मी नॉनस्टिक कढई घेतलेली. खूप दिवसांपासून डोक्यात होतं कढई घ्यायची. तुम्ही नेहमी बघता माझ्या रेसिपी, तिच्यामध्ये जर्मलची कढई. आता खूप असं बघायला भेटतं की जर्मल कढई वापरायची नाही वापरायची असं, पण तो भाग नव्हता माझा. ती कढई जी आहे तर खूप जास्त पातळ झालेली आहे, त्याच्यामध्ये लगेच जेवण करपायचं. तर त्यामुळे मला घ्यायचीच होती कसल्याही परिस्थितीमध्ये. आता इथं नाचणी सत्व करण्यासाठी घेतलं होतं, तर त्याच्यासाठी पहिले ड्रायफ्रुट्स भाजून घेतले आणि नाचणी पण भाजून घेतले. ड्रायफ्रुट्स खूप कमी घातले ते ह्याच्यासाठी की म्हटले पहिलं पाहू दे, ती खाती नाही तर उगेच वेस्टेज जायचं. मागच्या वेळेस असं सॅरलेक्स बनवून ठेवलं, सर्व डाळी तांदूळ भिजवून ड्रायफ्रुट्स भिजवून, पण तिने खाल्लंच नाही, त्यामुळे वाया गेलं. म्हणून म्हटले थोडंच करून बघावं. कढईचं उद्घाटन कुठून करायचं म्हटले तर आरवीच्या नाचणी सत्व्यापासून. मी तर बघत होते खाऊन अंदाज लावून की ते असं क्रंची लागतंय का नाही, कारण ती ऑलरेडी दिसायला काळी, त्यामुळे भाजली की नाही ते पण समजत नव्हतं. तर इथं तेच नाचणी सत्व करायला घेतली. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे कढईचा गोंधळ की मला कढई घ्यायला जाताना असं नव्हतं की नॉनस्टिकचीच घ्यायची. मला स्टीलच्या कढया होत्या, त्या खूप जास्त ॲट्रॅक्टिव्ह आणि छान वाटल्या. तर एक डोक्यामध्ये प्रश्न होता की घेऊ की नको, त्याच्यामध्ये जेवण करपत असेल. पण बघायला म्हणसाल तर खूप छान वाटत होत्या. तर तुम्ही यूज करत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण ही जरी घेतली असेल तरी मी स्टीलची घेऊ शकते, कारण मला खूप जास्त आवडले एकदम ठशाठशांच्या डिझाईन वगैरे असं. तर आता इथं नाचणी सत्वाचं सगळं मी बारीक करून घेतलं. नाचणी बारीक करून घेतली, त्याच्यानंतर ड्रायफ्रुट्स बारीक करून घेतले. मला फारशी याची रेसिपी माहीत नव्हती, यूट्यूबवरतीच पाहिली. जेव्हा जॉबवरती गेल्यानंतर मैत्रिणींना शेअर केलं की मी अशी नाचणी सत्वाची रेसिपी केली, तेव्हा त्या मला म्हटल्या त्याच्यामध्ये तू मखाना वगैरे ॲड करायला पाहिजे नव्हतं. म्हणते नेक्स्ट टाईम. आणि माझा गोंधळ असा झाला की मी नाचणी बारीक तर करून ठेवली,
पण ती चाळून घ्यायला पाहिजे नव्हती, ती घेतलीच नाही. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आरवीला खायला घेतलं तर तिने काही नाचणी खाली नाही, कारण त्याच्यामध्ये एकदम भसरट भसरट भुसा म्हणतात ना, तर तसं लागत होतं. आणि ते तोंडामध्ये तिला लागल्यामुळं एकदम ती बाहेर गुळणे टाकायची. तर मी इथं दिसत असेल बऱ्यापैकी बारीक झालं होतं, फक्त चाळून ठेवायला पाहिजे नव्हते. आणि जेव्हा तिने खाली नाही तेव्हा मी गेल्यानंतर मिस्टरांनी काय केलं, चाळून ठेवले. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून खायला सुरुवात केली. पण नेक्स्ट टाइम करताना एकदम व्यवस्थित आणि अजून चांगली करण्याचा प्रयत्न करेल, कारण आता थोडीशी आयडिया आलेली आहे मला. आता रिस्क नको म्हणून थोडेच काजू बदाम घातले. पावती खाते का नाही तर आता एका डब्यात भरून ठेवते, म्हणजे टेन्शन नाही. आता बघू, हा बॉक्स इथंच पडून राहील. आरवीची बडबड गोंधळ कंटिन्यू चाललेलाच असतो झोपेपर्यंत 12 वाजेपर्यंत. रात्रीचे 11 साडे11 वाजले तरी पण मी करून ठेवलं. म्हटलं दुसऱ्या दिवशी तिच्या नाश्त्याचा टेन्शन नको, तर त्याच्यासाठी. तर दिसत असेल तुम्हाला मी डायरेक्ट तसं भरून ठेवलं, तर तसं न करता चाळून ठेवायचं म्हणजे बरं पडतं आणि ती खायला पण खाते. आणि लक्षात आलं तर म्हटले इथं काजू बदाम काढून ठेवून जाऊ दे, कारण मी नसताना मी सासूबाईंना सांगून जाते तिच्यासाठी पिवळे चणे आणलेले आहेत. त्याच्यानंतर हे काजू बदाम असतील, टायमाने तिला खायला देत जावा, म्हणजे थोडीशी तिला सवय पण लागेल खाण्याची आणि चांगलं सुद्धा आहे तर त्याच्यासाठी. कारण मी खूप वेळा सांगते तिचे खाण्याचे खूप जास्त नखरे, इतर नाही. जॉबला जाताना त्रास देत नाही, रडत नाही, काय नाही, उलट प्रेमाने सांगते मामा व्यवस्थित जा वगैरे असं. तरी तर तिच्यासाठी सर्व ड्रायफ्रुट्स एका डब्यात काढून ठेवून दिले, नाचणी सत्तू तयार करून ठेवून दिलं. आणि म्हटले चला आता थोडासा फेरफटका मारू. खूप दिवसानंतर बाहेर निघाले होते, कारण आता संध्याकाळचं जायला कंटाळा करते. असं वाटतं आता गेले तर पुन्हा मग सकाळी उठायला लेट होणार. सर्व झालंय आवरून मोकळ्या हवेवरती जरा जाते राऊंड मारायला. 11:15 झालेत आता. थोडंसं मोकळ्या हवेवरती गेल्यानंतर थोड्याशा इथं बायका गप्पा मारत बसल्यात, थोडं त्यांच्यासोबत जाऊन टाईम स्पेंड करते आणि त्याच्यानंतर पुन्हा झोपण्याची तयारी. आता भेटतच नाही वेळ दिवस असाच निघून जातो माझा. नंतर आले फ्रेंडच्या घरी भेटायला. हा आरवीचा फ्रेंड है ना. आणि माझी फ्रेंड कोण आहे, कुठे आरवी तुझी फ्रेंड आणि माझी फ्रेंड कोण आहे, मम्मी आहे. खूप दिवसानंतर आता आमचं भेटणं बोलणं काही जास्त होत नाही. हा ना, कधीतरीच भेटतो, हाय बाय करतो, निघून जातो. जॉबला लागली आता मी पण ऑलरेडी आता बिझीच होत्या. मी मोकळे होते त्यामुळे माझ्यासाठी थोडासा टाइम द्यायचा गप्पा मारायला. आता दोघी बिझी चालू. पेंटिंगचं काम पाडलंय ना. हा ना, तेच बघायला येईल म्हटले होते. चालायचं आता. हा आवडताच खूप टाइम जाणार. 15 दिवस क्लिनिंग करीपर्यंत. तर त्यांनी पेंटिंगचं काम केलंय, म्हटले तेच बघून जावं कसं काय झालंय कुठपर्यंत तयारी. फक्त म्हटलं सोफा पण घेतला ना, तो पलटी करून ठेवला. तुम्ही पहिला असं करायला पाहिजे होतं, पेंटिंग करायला पाहिजे होते, सोफा घ्यायला पाहिजे. 2-3 दिवसात फक्त सोफा घेतला आणि त्यानंतर पेंटिंग काढली. तर असा उलट कामं झाली. थोडंसं त्याच्यावरती काहीतरी चला थोड्याशा गप्पा मारते तुमच्यासोबत आणि त्यानंतर आता बाय बाय, गुड नाईट. ए सिद्धेश तू बाय बाय म्हणतो का आमच्या आरवीसाठी?